नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी सहसा आंतरराष्ट्रीय राजकारणावर मराठीमध्ये बोलायचं टाळतो, पण अगदीच इतके महत्वाचे विषय होतात तेव्हा त्यांना टाळून पुढे जाता येत नाही. ट्रम्प, मोदी, टॅरिफ हा विषय अधूनमधून मला घ्यावा लागतो. आणि तुम्हाला माहिती की जे काय ट्रम्प यांनी ध्वंसन केलेलं आहे, धुमाकूळ घातलेला आहे, जागतिक जी व्यवस्था दीर्घकाळ उभी आहे तिच्यामध्ये एक प्रकारचा चक्रवात ट्रम्प घेऊन आलेत. आणि त्यामुळे सगळ्या जगालाच नव्हे तर अमेरिकेला सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी अडचणीत आणले आणि त्याचं उत्तर अनेकांना सापडत नाहीये. ट्रम्प यांच्या अनेक समर्थकांना आज त्या माणसाचं समर्थन करणं अवघड होऊन बसलेलं आहे. ज्या रिपब्लिकन पक्षातर्फे त्यांनी राष्ट्रीय काय तो राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवली होती, त्या पक्षातलेच लोक आता ट्रम्प यांच्या विरोधात बोलायला लागलेत. आणि कारण सरळ आहे. पुढल्या वर्षी म्हणजे 2026 मध्ये तिथल्या मध्यावधी निवडणुका होत असतात. आणि मध्यावधी निवडणुका याचा अर्थ असा असतो की आपल्याकडे जशा विधानसभा वगैरे आहेत तसं प्रत्येक राज्याची तिथे एक कायदे मंडळ किंवा काँग्रेस असते, राष्ट्रीय काँग्रेस असते, सिनेट असते. सिनेट आणि अमेरिकन काँग्रेस म्हणजे संसद आणि तिथली राज्यसभा यांच्या निवडणुका ह्या राष्ट्राध्यक्ष पदानंतर 2 वर्षांनी होतात आणि परत 2 वर्षांनी राष्ट्राध्यक्ष, त्यामुळे त्याला मिड टर्म असं ते म्हणतात. आणि ज्या पद्धतीची अमेरिकेची अवस्था आज डोनाल्ड ट्रम्प यांनी करून टाकलेली आहे, त्यामुळे तिथल्या जनतेला दे माय धरणी ठाय व्हायची वेळ आली आहे. आणि कोणी परदेशातून आक्रमण केलेलं नाही अमेरिकेवर, की कोणतो ओसामा बिन लादेन त्याने 10 अतिरेकी पाठवले, त्यांनी विमानं नेऊन जुळ्या मनोऱ्यावर आदळली आणि अमेरिकेची तारांबळ उडाली, असं काही झालेलं नाही. आज अमेरिका अस्ताव्यस्त झाल्यासारखी झालेली आहे. मोठमोठ्या उद्योगपतींपासून मोठमोठे व्यावसायिक बिझनेसमॅन आणि सामान्य ग्राहक आणि सामान्य नागरिक सुद्धा ट्रम्प यांच्या या टॅरिफ नावाच्या प्रकारामुळे रडकुंडीला आलेला आहे. बरं, ते टॅरिफ त्या त्या देशाचा आहे का नाही? रशियाच्या विरोधात ट्रम्प आहेत किंवा अमेरिका आहे म्हणून रशियाकडून भारताने खनिज तेल घेतलं तर भारताला टॅरिफ लावायचा. आता टॅरिफ लावला तर नुकसान कोणाचं होणार आहे? भारताचं काय अडणार आहे का नाही? भारत पर्यायी व्यवस्था बघतो. जो माल अमेरिकेला पाठवायचा त्याला दुसऱ्या देशात गिराईक मिळत असेल, 4 पैसे कमी मिळत असतील तरी तिकडे पाठवणार. आमचा धंदा आम्ही चालू ठेवणार. पण एक भाग लक्षात घ्यायला लागतो की भारताच्या मालावर प्रचंड कर लादून, टॅरिफ म्हणजे काय असतो? कर असतो. तो कर कोण कोण भरणार आहे? भारत भरणार आहे? बिलकुल नाही. भारत जो माल अमेरिकेत पाठवतो आणि अमेरिकेच्या म्हणजे भारतात उत्पादन झालेला माल अमेरिकेत जातो आणि अमेरिकेत तो विकला जातो, तेव्हा त्याची किंमत जी असते ते भारताला दिलेली किंमत अधिक तिथला स्थानिक कर. तो स्थानिक कर जर तुम्ही वाढवलात तर भारताकडून येणारा माल कमी येईल. कारण भारताकडून येणाऱ्या मालावर 100 रुपयावर तुम्ही 50 रुपये टॅरिफ लावला तर तिथल्या ग्राहकाला तो 150 ते 160 रुपये पडेल. तो घेणार नाही. पण जर अशा गोष्टी ह्या जीवनावश्यक असतील तर त्याशिवाय तिथला ग्राहक अमेरिकन नागरिक जगू सुद्धा शकत नसतो. आणि म्हणूनच अशी टॅरिफ लावताना भारतीय माल येणार नसेल तर त्याला पर्यायी आयात माल दुसरा कुठचा देश देईल का हे बघावं लागतं. कारण राष्ट्राध्यक्षाला फक्त कर लादण्याचा अधिकार मिळालेला नसतो, त्याला आपल्या नागरिकाचं जीवन सुखवस्तू आणि सुसह्य करण्याची जबाबदारी सुद्धा पार पाडावी लागत असते. इथे ट्रम्प गडबडलेले की पुतीनला, मोदींना, आणखीन कोण इराणला धडा शिकवतो. हे करताना तुम्ही तुमच्याच अमेरिकन नागरिकाचं जगणं अशक्य करून सोडलेलं आहे. आणि म्हणूनच मग यातून मार्ग काढण्यासाठी आजपर्यंत काही छोटे छोटे देश असतात
त्यांना डॉलरमध्ये आंतरराष्ट्रीय बाजार करावा लागतो. त्यामुळे हे चालत होतं. पण इराणवर टॅरिफ लावला किंवा इराणला सँक्शन्स लावले, रशियाला सँक्शन्स लावले, तर रशिया आणि भारत किंवा इराण आणि भारत यांनी कसा व्यवहार करायचा? तर तो डॉलरमध्ये करावा लागतो. म्हणूनच सँक्शनची दादागिरी होती. पण भारताने रशिया बरोबर किंवा इराण बरोबर जो आपसातला व्यवहार किंवा व्यापार आहे, देवाणघेवाण आहे, आयात निर्यात आहे, तो व्यवहार डॉलर ऐवजी रुपयामध्ये किंवा रुबलमध्ये केला, तर मग डॉलरची किंमत काय राहिली? अमेरिकन किंवा जागतिक बँकांमध्ये रशियाची जी डॉलरची गंगाजळी होती ती सँक्शन्स लावली आणि ते डॉलर काढायला अमेरिकेने प्रतिबंध घातला. त्यामुळे रशियाचं किती नुकसान झालं? काही नुकसान झालं नाही. कारण रशियाने भारताबरोबर रुपयात व्यवहार सुरू केला, इराणने भारताबरोबर रुपयात व्यवहार केला. इराण जर डॉलर घेऊ शकत नसेल आणि भारताने दिलेल्या डॉलरचा इराणला काही उपयोग नसेल, तर इराण म्हणतो ठीक आहे, रुपया द्या, आम्ही रुपयात व्यवहार करू. पूर्वीच्या काळात ज्याला बार्टर सिस्टीम म्हणतात, एक कोंबडी घ्या, त्याच्या बदल्यात 5 किलो तांदूळ द्या, असाच व्यवहार चालायचा ना. चलन रुपये वगैरे नाणी वगैरे येण्यापूर्वी, शेकडो वर्षापूर्वी लोक व्यवहार कसे करायचे? एकाच गावातले लोक लोहार काम तो करायचा, तो नांगर बनवून द्यायचा, कोयता बनवून द्यायचा, त्याच्या बदल्यात त्याला काय धान्य वगैरे देत होता शेत पिकवणारा. ट्रम्पनी व्यवस्था कशी करून टाकली बघा, की एक देशाने दुसऱ्या देशाबरोबर आपापल्या चलनात व्यवहार करावा, पण त्याची मोठी किंमत. हेतू काय होता? का भारताला धडा शिकवतो, हेतू काय तर पुतीनला धडा शिकवतो. पण त्याची किंमत कोणी मोजायची? अमेरिकन नागरिकांनी. कारण अमेरिकन नागरिकाला जर भारतात बनलेली औषधं पाहिजे असतील आणि ती भारताने पाठवायची नाकारली, मग तुम्ही काय करणार? आणि इथे ट्रम्प ज्या अहंकारात गेला, त्यामुळे मग शेवटी नाक खाली घालून माफी मागायची पाळी येते. आणि जेव्हा मोदी सारखा कणखर माणूस भारतात आहे, तो दबला जाणार नाही हे लक्षात घ्यायचं. कारण अशी वेळ उद्या येईल तेव्हा भारत ताठ मानेने उभा राहायला पाहिजे. यासाठी नरेंद्र मोदी पहिली 10 वर्ष काम करत होते. आज मोदी जो अमेरिकेला किंवा कोणाला ताठरपणा दाखवत असतील, तर तो अचानक आलेला नाहीये. ऑपरेशन सिंदूरमुळे किंवा ब्राह्मोस क्षेपणास्त्रामुळे हा ताठरपणा आलेला नाही. त्यासाठी मोदी मेक इन इंडिया, मेड इन इंडिया, आत्मनिर्भर या सगळ्या योजना गेली 10 वर्ष यशस्वीपणे राबवत आहेत. आणि त्यामुळे वेळ आली तर जगातल्या कुठल्याही देशाने भारताची अडवणूक केली तर त्याला झुगारून आपल्याला स्वाभिमानी पावलं उचलता आली पाहिजेत. याची तयारी गेली 10 वर्ष नरेंद्र मोदी करत होते. त्यापूर्वीची गोष्ट वेगळी होती. अमेरिकेने डोळे वटारावे. आजच्या पिढीच्या शेंबड्या पत्रकारांना आणि बुद्धिजीवींना हे आठवत पण नसेल की आमच्या पिढीने अमेरिकेतला जनावरांसाठी पिकवला जाणारा तांबडा गहू रेशनवर घेऊन खाल्लाय, ज्याला PL-480 म्हणतात. PL-480 नावाचा जो करार भारताने अमेरिकेशी केला होता आणि त्यातून जे गहू यायचे, आज आपल्याकडे हरित क्रांती झाली आहे, पाहिजे तेवढं मोफतचं धान्य राशन दिलं जातं. पण त्यावेळेला रेशनवर विकत घ्यायचं म्हटलं तरी धान्यच उत्पादन होत नव्हतं. अशा वेळेला अमेरिकेकडे जो जनावरांसाठी पिकवला जाणारा गहू होता किंवा इतर धान्य होती, तो शेतमाल PL-480 नावाच्या कराराने भारताला सवलतीच्या दरात मिळत होता. त्यामुळे भारताच्या अगतिकतेचा फायदा घेऊन भारताला जगातला कुठलाही मोठा देश, महाशक्ती दमदाटी करू शकत होते. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. भारत अनेक बाबतीत आत्मनिर्भर झालेला आहे. मोदी मुख्य पंतप्रधान होण्यापूर्वी फक्त 500-600 कोटीचं लष्करी उत्पादन, शस्त्रास्त्र उत्पादन आपण परदेशात निर्यात करत होतो. आज भारत
$26,000-27,000 शस्त्रास्त्र परदेशांना विकतं. हा 10 वर्षातला आत्मनिर्भर म्हणतात ना, त्याचा काय तो फरक आहे. आणि त्याची दखल न घेता जर कोणी ट्रम्प असो किंवा पुतीन असो किंवा आणखीन कोणी असो, युरोपियन युनियन असो, भारताला दादागिरी करणार असेल तर ते सहन केलं जाणार नाही. मग तो चीन का असे ना, दुसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था. आज सगळे भारताच्या या ताठ मानेसमोर चकित होऊन बघतायत. या मूर्खांना एक कळलेलं नाही की 10 वर्ष नरेंद्र मोदी आत्मनिर्भर आत्मनिर्भर म्हणत होते, सेल्फ सफिशियंट म्हणत होते, त्याचा अर्थ काय. अचानक ट्रम्प अध्यक्ष झाले आणि त्यांनी ट्रम्प काय ते टॅरिफचा हत्यार तलवार उपसली. मोदींनी तसं केलेलं नाही. मोदींनी 10 वर्ष आपल्या तलवारीला भरभक्कम धार लावून घेतलेली आहे. एक घाव घातला तर 2 तुकडे होणार इथपर्यंत ही धार तीक्ष्ण आहे. आणि त्यामुळे भारताने तलवार उपसली तर अनेकांना वचकावं लागतं. पाकिस्तानला काही तासात धडा शिकवला म्हणजे काय, नेस्तनाबूत करून टाकला, अर्धमेला करून टाकला पाकिस्तानला. पण त्यासाठी आधी 10 वर्ष तयारी झालेली आहे. उद्या लढाई झाली पाकिस्तानची आणि चीनने हस्तक्षेप केला तर आपल्याकडे लढायला शस्त्र आणि दारुगोळा आहे का, याची चिंता नाहीये. आधीचं युपीए सरकार होतं त्या काळात संरक्षण मंत्री संसदेत उभा राहून सांगत होता की युद्ध करायला गेलो तर आठवडा वर पुरेल एवढा शस्त्र गोळा नाहीये, दारुगोळा नाहीये. आज त्याची फिकीर भारतीय सेनेला नाहीये. आणि म्हणून भारताला कोणी प्रेशराईज करू शकत नाही, दबावाखाली आणू शकत नाही. अशा भारताला ट्रम्पनी आव्हान दिलं तेव्हा निदान मोदींचं अनुकरण करायचं होतं. ज्या ज्या गोष्टी आपल्याला लागतील, जीवनावश्यक असतील, त्या अगदी करोनाच्या व्हॅक्सिन सुद्धा भारतात बनवलं गेलं. ट्रम्प यांनी तेवढाही आत्मनिर्भर अमेरिका न बनवता टॅरिफची तलवार उपसली. त्याच्यावर कुत्रे सुद्धा तंगडी उचलून लघवी करतात. लक्षात घ्या, चीनने दाद दिली नाही. लहान मोठ्या बाजूच्या शेजारी दक्षिण अमेरिकेतल्या ब्राझीलने पण तुम्हाला दाद दिली नाही. तुम्हाला टोमॅटो पाहिजे, नाही देत. आणि त्यामुळे आता ट्रम्प यांची अवस्था इतकी दयनीय झाली आहे की त्यांना एक कळतं की या सगळ्या अडचणीतून बाहेर पडायचे असेल तर बाहेर पडू शकणारा एकच माणूस आहे आणि तो एकच देश आहे, त्याचं नाव आत्मनिर्भर भारत आहे. अरे करोनाच्या काळामध्ये ट्रम्पच अध्यक्ष होते अमेरिकेचे, शेवटच्या वर्षात होते. आणि भारताकडून पॅरासेटामॉल नावाच्या गोळ्या पाहिजेत, त्या मिळाल्या नाही. तर करोनामध्ये अमेरिकेच्या नाकी दम आलेला होता. त्या जास्तीत जास्त पाठवा, नाही तर तुम्हाला सँक्शन लावतो, ही दादागिरी तेव्हा सुद्धा करून बघितली होती. तेव्हा तुमच्याकडे पॅरासेटामॉल सारखं सामान्य जेनरिक औषध जर नसेल तर तुम्ही आम्हाला दम कसल्या देता हो. आणि म्हणून मग आता ट्रम्पची दुर्दशा अशी झालेली आहे की मोदीशी पंगा घेऊन बसलेत, मोदीशी वाकडं घेऊन बसलेत. आणि त्याच मोदीने मध्यस्थी करून या अडचणीतून, या गाळातून आपल्याला बाहेर काढावं ही अपेक्षा आहे. पण ट्रम्पला मोदींशी बोलायची हिंमत राहिलेली नाही. कारण नसताना आपण कसा सीज फायर करतो, आपण कसं युद्धविराम करतो आणि म्हणून आपल्याला नोबेल पारितोषिक मिळालं पाहिजे या फंदात जसे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाच्या आमिषाने भरकटत गेले, ट्रम्प हा दुसऱ्या ट्रम्पला अध्यक्ष झाल्यानंतर नोबेल पारितोषिकाच्या हव्यासाने इतका भरकटत गेलेला माणूस आहे की त्याने कारण नसताना नरेंद्र मोदी सारखा उत्तम मित्र गमावला. उद्धव ठाकरेंनी 2019 मध्ये मुख्यमंत्री पदाच्या शरद पवारांनी दाखवलेल्या आमिषाला बळी पडून देवेंद्र फडणवीस सारखा एक चांगला मित्र गमावला. त्याची पुनरावृत्ती ट्रम्पनी 2025 मध्ये केलेली.
कारण नसताना, मोदी तुमचा दोस्त असताना ट्रम्पनी मोदीला दमदाटी करण्यापर्यंत आणि दगाबाजी करण्यापर्यंत मजल मारली. त्याची किंमत मोजायची आता पाळी आली. तिकडे बघता तुम्ही, जे उद्धव ठाकरे 2019चे निकाल लागल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा 20-25 वेळा फोन उचलत नव्हते, ते उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीसांकडे पुष्पगुच्छ आणि शाल घेऊन धावत असतात. नेमकी तशीच दुरावस्था अमेरिकेचा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची झालेली आहे. त्यांना ज्या गर्तेमध्ये ते सापडलेले, ज्या गाळात फसलेले, त्यातून बाहेर पडायचंय आणि बाहेर काढू शकणारा, आणि ज्यांनी ज्यांनी अमेरिकेविरुद्ध तलवार उपसलेली आहे अशा देशांना, अमेरिकेला माफ करायला भाग पाडू शकणारा एकच माणूस आहे. त्याचं नाव नरेंद्र मोदी आहे. याचा साक्षात्कार आता डोनाल्ड ट्रम्पला झालेला आहे. आणि म्हणून त्याच्याकडे परत जायचं तर तोंड दाखवायला जागा उरलेली नाही, तर कोणीतरी नरेंद्र मोदीकडे जाऊन आपल्याला गाड्यातून बाहेर काढण्यासाठी मांडवली करावी. म्हणून ट्रम्प पुतीनला भेटले. पुतीन आणि ट्रम्प यांची जी भेट आहे त्याचा गाजावाजा जगभरचे पंडित करत होते. पण पुतीन आणि ट्रम्प यांच्यातली जी शिखर बैठक अलास्कामध्ये झाली, तिचा आधी किती डंका पिटला गेला आठवडाभर, पण किती तास त्यांच्यामध्ये वाटाघाटी झाल्या, विचारविनिमय झाला. हा इकडे आला तसा गेला, तो तिकडे आला तसा गेला. निष्पन्न काय झालं? शून्य. निष्पन्न काही नाही झालं. कारण विषय युक्रेन युद्धाचा नाहीच आहे. रशियाकडून भारत खनिज तेल घेतो म्हणून जे काय करून बसलेले आहेत ट्रम्प, त्याच्यामध्ये त्यांना आणखीन पुढे जाणं अवघड आहे. हा, अजून 100% काय ते टॅरिफ वाढवा, काही फरक पडत नाही भारताला. त्यामुळे ते वाढवणं शक्य नाहीये. पण भारताशी परत जवळीक करण्यासाठी, जसा 3 महिन्यापूर्वी पाकिस्तानचा लष्करशहा आणि पंतप्रधान मुनीर आणि शहाबाज गयावया करत होते अमेरिकेला की भारताला सांगा बाबा थांबव थांबव थांबव, तेव्हा जे डी व्हान्स अमेरिकेच्या उपाध्यक्षाने पाकिस्तानला सांगितलं, तुमच्या डीजीएमओला त्यांच्या डीजीएमओला फोन करायला सांगा, नाक रगडा आणि युद्धविराम करून या. नेमकी आज त्या पाकिस्तानच्या मुनीर सारखी अवस्था ट्रम्पनी स्वतःची करून घेतलेली आहे. ट्रम्प आणि पुतीन यांची भेट ही काय तो तुमचा युक्रेनचं युद्ध थांबवण्यासाठी नव्हती. कारण झेलेन्स्की त्यातला एक शब्द मान्य करणार नाहीये आणि पुतीन माघार घेणार नाहीये. आणि म्हणून ते दोघे भेटत असताना युक्रेनच्या झेलेन्स्कीने मोदींना फोन केला होता. मग अलास्काला भेटण्याची गरज काय होती? अलास्काला जाऊन भेटण्याची गरज काय होती? तर पुतीन आणि मोदी यांची जी चांगली दोस्ती आहे, तेव्हा या वितुष्टातून पुतीन यांनी ट्रम्प आणि मोदी यांची परत दोस्ती जुळवून आणावी, एवढ्यासाठीच एवढ्यासाठीच अपमानित होऊन मोदींना शरण जाण्यापेक्षा आपली प्रतिष्ठा राखून एखादी पळवाट काढून अमेरिका आणि भारताची परत एकदा दोस्ती घडवून आणा, या गयावया करण्यासाठीच ट्रम्प आणि पुतीन यांची भेट झाली होती. 10-12 वर्षांनंतर मला वाटते किंवा अधिक असतील, ट्रम्प आणि पुतीन यांची भेट झाली. तीच मुळात अमेरिकन अध्यक्षाची नाचक्की आहे. पण तीही करायला तयार झाले, कारण रशियासमोर नाक रगडलं, भारतासमोर नाही रगडलं. एवढी तरी पळवाट मिळावी म्हणूनच ट्रम्प यांनी पुतीन यांना अलास्काला बोलवलं होतं.
पण पुतीन हा पण मोदींचाच मित्र आहे, मोदींच्याच पद्धतीत राजकारण करणार आहे. त्यामुळे अलास्का आणि गेलास्का या पलीकडे अलास्काच्या त्या एकूण शिखर बैठकीतून काहीही निष्पन्न झालं नाही, काहीही निष्पन्न झालं नाही. ट्रम्प समोर सगळ्यात मोठी समस्या इतकीच आहे, कारण एक गोष्ट तुम्हाला आठवत असेल की कॅनडामध्ये G7च्या बैठकीसाठी गेलेल्या नरेंद्र मोदींना ट्रम्प यांनी बोलवलं होतं, ते गेले नाहीत वॉशिंग्टन डीसीला. आणि ट्रम्प यांना मनात इतकं चोरामनी चांदणं म्हणतात तसं मोदी येणार तोपर्यंत सुद्धा ट्रम्प थांबले नाहीत. आणि म्हणून आज ट्रम्प समोरची समस्या मोठी काय आहे की भारताशी जो पंगा घेतलाय त्यातून त्यांना पळवाट पाहिजे. पण ट्रम्प सुद्धा भिलंदर आहे. त्याला माहितीये दीर्घकालीन मित्र म्हणून आपण जर मोदीकडे बघू शकतो, तर मोदींच्याच अटी ट्रम्पला सांगून जसा पुतीन आला तसा पुतीन गेला. आणि अलास्का शिखर परिषद म्हणजे काय झालं, अलास्का गेलास का, यापेक्षा वेगळं काही घडणारच नव्हतं. पण स्वभावानुसार ट्रम्प यांनी त्याचा डंका पिटून घेतला आणि आता त्यांनाच उत्तरं द्यावी लागतायत की अलास्का मधून साधलं काय. असो मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.